नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आनंद देण्यासाठी आणि घेण्यासाठी, नाती फुलवण्यासाठी आणि ती आणखी घट्ट करण्यासाठी खऱ्या कौतुकाचा एक शब्द पुरेसा असतो. कसा ते जाणून घेऊया आजच्या आनंदी कट्ट्यावर. तृप्ती देव यांनी एका छोट्याशा गोष्टीतून फार सुंदर हा विचार मांडलाय. अगं सुनबाई, तांदूळ थोडे कमी घे हं, कालचा भात उरलाय अजून, सासूबाई म्हणाल्या. आणि ओट्यावर भांडी आहेत ती पण लावून ठेव. हो आई, लक्षात ठेवलंय, सुनबाईनं सौम्य हसून उत्तर दिलं. ती अजूनही स्वयंपाकघरात फुरसतीनं स्थिरावत नव्हती. 4 महिन्यापूर्वीच तर लग्न झालं होतं. नवीन घर, नवीन माणसं आणि त्या सगळ्यांच्या सवयी समजून घेताना ती आपल्याच विचारात हरवून जात होती. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती स्वतःसाठी थांबायची नाही. स्वयंपाक, आवरावरी, सासू सासऱ्यांचं वेळेवर जेवण, नवऱ्याची तयारी, सगळं सुरळीतपणे व्हावं म्हणून ती धडपडत राहायची. पण या सगळ्यात ना एक गोष्ट कायम जाणवत राहायची, कोणीच तिचं कौतुक करत नव्हतं. नवीन जबाबदाऱ्या, नवीन घर, सगळं व्यवस्थित सांभाळायचा प्रयत्न करत होती. तिच्यासाठी सगळं नवीनच होतं. त्या दिवशी सकाळी चहा करताना गॅसजवळ उभी असताना तिला आईच्या शब्दांची आठवण झाली. हे बघ, घरच्यांचं कौतुक शोधायचं नसतं, स्वतःचं समाधान महत्त्वाचं असतं. ती हसली, पण मनात काहीतरी चुटपुटत राहिलं. तितक्यात सासूबाई मागून आल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, कालची आमटी अगदी छान झाली होती. मी म्हटलं सांगावं जरा. सुनबाईनं डोळे क्षणभर विस्फारले. म्हणजे खरंच? हो ग, हलकीशी तिखट पण मस्त, अगदी माझ्या आईसारखी चव होती. ती काही बोलली नाही, पण गालातलं हसू लपवत राहिली. पहिल्यांदा, एवढ्या दिवसात पहिल्यांदा कुणीतरी तिच्या केलेल्या गोष्टीचं कौतुक केलं होतं. त्या एका वाक्यानं तिला काहीतरी शिकवलं. माझं काम कोणीच ओळखत नाही ही तक्रार क्षणात विरून गेली. कारण आज ज्या एका छोट्याशा वाक्यानं तिचा दिवस सुंदर झाला, तेच दुसऱ्यालाही द्यावं हे तिला जाणवलं. त्या दिवशी दुपारी सासूबाई ओट्यावर माठातून पाणी भरत होत्या. त्यांची पाठ थोडी वाकली होती. सुनबाईनं लगेच धावत येऊन पाण्याची ती घागर स्वतः उचलली. आई, किती सुंदर पद्धतीनं तुम्ही ओटा स्वच्छ करता. माझी तर दमछाक होते. पण तुम्ही केलेला हा ओटा स्वच्छ अगदी कौतुकास्पद आहे. सासूबाई क्षण स्तब्ध झाल्या, मग हसल्या. अगं, मी काय ते विशेष करते, इतकी वर्ष केलंय ना म्हणून झाली आहे सवय. सवय असली तरी त्यात मेहनत आहे ना आई. मी रोज बघते तुम्हाला, तुम्ही थकत नाही, कुरकुर करत नाही. तुमचं बघून मला शिकावंसं वाटतं. सासूबाईंच्या चेहऱ्यावर लाजलेलं हसू आणि डोळ्यात चमक स्पष्ट दिसली. त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी स्वतःहून चहा करून सुनबाईसमोर ठेवला. घे ग, तुझ्यासाठी. आज तू मला माझंच काम वेगळ्या डोळ्यांनी दाखवलंस. मग काय, कौतुकाचा हा खेळ दोघींमध्ये सुरू झाला. सुनबाईनं एक दिवस शेजारच्या मुलाला गणित शिकवणाऱ्या नवऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, इतकं संयम ठेवून शिकवतोस तू, खरंच माझ्याच्याने नसतं झालं हे. त्या मुलाच्या आयुष्यात खरंच तू शिक्षकासारखा वागतोयस. तो थोडा गोंधळला पण हसला आणि पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात कौतुकामुळे चमक होती. दुसऱ्याच दिवशी सासूबाईंनी तिच्या हस्तकलेच्या कुंड्या पाहिल्या आणि मातीच्या एका भांड्यात तिनं क्ले वर्क केलेलं होतं. सासूबाईंनी भांडं हातात घेतलं आणि म्हणाल्या, तुझ्या हातात जादू आहे ग, माझ्या आईसारखी नक्षी आहे या रंगात. हे ऐकून तर सुनबाईचं मन फुलूनच आलं. ती एक क्षण मागे गेली. लहानपणी रंगकाम केलं की आई गोड बोलायची, तुझं रंगसंगतीचं कौतुक करावं न म्हणू तेवढं कमी आहे. आणि एक संध्याकाळ सासरे जुन्या वहीत एक कविता शोधत होते. अर्धवट लिहिलेलं होतं काहीसं. सुनबाईच्या एका वाक्यानं, बाबा, तुमची कविता किती गोड आहे हो, तुम्ही शेवट पूर्ण केला ना तर खरंच फार छान वाटेल ती. त्यांनी खळखळून हसत पेन उचलला आणि ती कविता त्यांनी रात्री पूर्ण केली. हळूहळू घरातनं एक नवीन वळण आलं होतं. जिथे टीका नव्हे तर प्रोत्साहन ऐकू येत होतं. जिथे चुकांवर नाही तर प्रयत्नांवर लक्ष दिलं जात होतं. जिथं प्रत्येक वाक्यात मी सांगितलं होतं ऐवजी मस्त केलं असं ऐकायला यायचं. घरात एक नवीन वळण आलं होतं. घरातलं वातावरण जरा जास्त जिव्हाळ्याचं झालं होतं. एका संध्याकाळी दोघी गच्चीत बसल्या होत्या.
संध्याकाळचं गुलाबी ऊन आणि गार वारा. सासूबाई म्हणाल्या, सुनबाई, तुला एक गोष्ट सांगते. सांगा ना आई. मी लग्न होऊन या घरात आले तेव्हा माझ्या सासूबाई फार कठोर होत्या. मी काहीही केलं तरी त्यांना कधीच योग्य वाटलं नाही. मी कितीदा आमटी चांगली केली, घर स्वच्छ ठेवलं, सणाचं सुद्धा साग्रसंगीत केलं, पण कधीच त्यांनी एक शब्दही कौतुकाचा काढला नाही. मग तुम्ही काही बोलला नाहीत त्यांना? नाही ग. तेव्हा असं वाटायचं, आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे, त्याचं कौतुक नको. पण आताशा वाटतं, त्या जर एकदाच म्हणाल्या असत्या, छान केलंय ग, तर माझ्या थकव्यात जरा मला आणखी आराम मिळाला असता. सुनबाई शांत झाली. सासूबाई पुढे म्हणाल्या, म्हणून मी ठरवलं, मी माझ्या सुनेच्या कामाचं कौतुक करणार आणि खरं कौतुक करणार. कारण कौतुक हा शब्द नाही, तो आधार आहे. हक्काचं असावं, पण अचानक मिळालं तर ते जास्त गोड लागतं ना. त्या रात्री सुनबाईनं आपल्या डायरीत लिहिलं, कौतुक ही भावना नसून संस्कृती आहे. ती पुढच्या पिढीकडे देणं ही माझी जबाबदारी आहे. काही दिवसांनी शेजारच्या वहिनी त्यांच्या मुलीला घेऊन आल्या. ताई, माझ्या गोजिरीनं कॉलेजात पहिल्यांदाच कविता लिहिली आहे, ऐका ना. गोजिरी थोडीशी घाबरत होती, पण सुनबाई हसून म्हणाली, अगं बाई, कविता करायला धाडस लागतं. तू आधीच कौतुकास पात्र आहे. मग काय, गोजिरीनं कविता वाचली, थोडी वळणदार, थोडीशी चाचपडलेली. सुनबाईनं तिला जवळ घेतलं. अगदी मनापासून लिहिलंयस ग. शब्द थोडे अजून वळणावर येतील, पण तुझी भावना स्पष्ट पोचतीये. खरंच छान वाटलं. गोजिरीचे डोळे चमकले. सासूबाई आतून बाहेर आल्या. बघ, आता तुझं कौतुक दुसऱ्याचं आयुष्य उजळवतंय. त्या घरात आता रोज काहीतरी छोटंसं कौतुक ऐकू यायचं. तू छान केलंस, अगदी बरोबर वेळेवर आलास, आजच्या जेवणात प्रेमाची चव होती हो, तू हसलीस ना म्हणून दिवस उजळला. असं कौतुकाचं ते वातावरण. कुठलीच मोठी गोष्ट नव्हती, पण माणसं जरा जास्त सजग, प्रेमळ आणि एकमेकांमध्ये गुंतलेली वाटायची. कारण त्या घरात आता कौतुक ही नित्यनेमाची परंपरा झाली. कौतुक जादुई शब्द नाही. कौतुक म्हणजे केवळ एखाद्याच्या कामाची स्तुती नाही. कौतुक म्हणजे समजून घेतलेली नजर, ओळखलेली भावना आणि एक हलकीशी शाबासकी. एक साधं, वाह छान केलं, तुझ्यामुळे जमलं, असं म्हणणंही कधीकधी एखाद्याच्या थकलेल्या जीवाला नवा श्वास देतं. ते केवळ शब्द नसतात, तर ते आश्वासक शब्द असतात. म्हणून जमलं तर कौतुक करा. कारण कौतुक करायला काही पैसे नाही लागत, फक्त 2 शब्द लागतात. ते 2च शब्द जगणं बदलतं, आपलंही आणि इतरांचंही. कौतुकामुळे माणूस फुलतो, कारण कौतुकाचा तो क्षण आयुष्यामध्ये खरंच प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा असतो ना. कारण हे कौतुक प्रत्येकाच्या मनात खोलवर उमटणारं असतं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.